ओके. सर्वांना नमस्कार. मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आज आपण सर्वजण हवामान बदलाविषयी बोलतो. आपण बघत आहोत की पावसाचं चक्र बदलत चाललं. कमी दिवसात जास्त पाऊस पडत आहे. शिवाय तो सरासरीपेक्षा कधी कमी तर कधी जास्त पडत आहे. पावसामध्ये सातत्य राहिलेलं नाही. म्हणजे कधी उशिरा मान्सून येतो तर कधी मध्येच मोठा पावसाचा खंड सुद्धा पडतो. त्याचप्रमाणे ऐन पीक कापणीच्या वेळेस सुद्धा आपण अतिवृष्टी किंवा गारपीट होताना बघतो. म्हणजे आपल्याला दिसेल की या हवामान बदलाचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्याला, आणि त्याही पुढे जाऊन आपण बघितलं तर त्या शेतकऱ्याच्या शेतात उभ्या असलेल्या पिकाला बसताना आपण बघतो. आज आपण ज्या ठिकाणी कार्यशाळा घेत आहोत त्या अकोला शहराचं आजचं तापमान 44 डिग्री आहे. त्याची झळ आपल्याला बसू नये म्हणून आपण या भव्य एसी हॉल मध्ये चर्चा करत आहोत. परंतु उघड्या शेतातील पीक गारपीट किंवा अतिवृष्टीमुळे नष्ट होत असताना आपल्याला दिसेल की शेतकरी त्याकडे बघत राहण्याशिवाय काहीही करू शकत नाही. शिवाय या हवामान बदलाचे परिणाम आपल्या जमिनीवर सुद्धा होत आहेत. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी कमी होत आहे, पाण्याची पातळी कमी होत आहे, आणि शेवटी पिकाचं उत्पादन तसेच उत्पादकता सुद्धा कमी होत आहे. आणि याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आणि कर्जबाजारीपणा पण वाढत आहे. आणि तुम्ही जर प्रत्यक्ष गावात राहणाऱ्या छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जाऊन बघितलं तर तुम्हाला या संकटाची दाहकता लक्षात येईल. आपल्याला हे सुद्धा माहित आहे की या हवामान बदलाच्या संकटाला आपण रोखू शकत नाही, परंतु मात्र हवामान अनुकूलन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची दाहकता काही प्रमाणात कमी करू शकतो. आपला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढू शकतो. त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून कोणकोणत्या हवामान अनुकूलन तंत्रज्ञानावर भर द्यायचा आहे ते आपण बघू. सर्वात महत्वाचं पहिलं तंत्र म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धत, म्हणजे बीबीएफने पेरणी करणे किंवा सरी वरंबा तयार करून त्यावर टोकन यंत्राने पेरणी करणे. या पद्धतीने जर आपण पेरणी केली तर अति पावसात जास्तीचं पाणी हळुवारपणे बाहेर पडतं, पाणी साचून राहत नाही. अति पावसात बियाणं दडपण्याची शक्यता कमी होते. वरंब्यामध्ये ओलावा साठून राहत असल्यामुळे पावसाच्या खंडात सुद्धा पीक परिस्थिती चांगली राहते. आणि प्रत्येक पिकाची पेरणी आपण अशा प्रकारे बीबीएफने किंवा सरी वरंब्यावर करू शकतो. शिवाय या पद्धतीने पेरणी केल्यास बियाण्याची बचत होते. म्हणजे बीबीएफनं सोयाबीन पेरलं तर 30 ऐवजी 22 किलो एकरी बियाणं लागतं, किंवा सरी वरंब्यावर हस्तचलित टोकन यंत्राने पेरणी केल्यास जवळपास सोयाबीन बियाणं प्रति एकरी 15 किलोच लागतं. म्हणजे आपल्याला दिसेल की पेरणीचा खर्च वाचलेल्या बियाण्यातून भागू शकतो. सोबतच या तंत्रज्ञानामुळे जमिनीची झीज कमी होऊन उत्पादन क्षमता वाढते, म्हणजे जमीन सुपीक बनते. आपण आपल्या आजूबाजूला या पद्धतीने पेरणी करणारे अनेक शेतकरी बघू शकता. आपण जर त्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की इतर शेतकऱ्यापेक्षा त्यांना एकरी 3 ते 4 क्विंटल उत्पादन जास्त येत आहे. विद्यापीठामध्ये सुद्धा अनेक प्रयोग झालेले आहेत. विद्यापीठामध्ये झालेले प्रयोग सुद्धा सांगतात की ह्या पेरणीच्या पद्धतीमध्ये फक्त बदल केला तर उत्पादन 25 ते 40% वाढतं. शिवाय उत्पादन खर्च सुद्धा कमी होतो. तर हे असं महत्वाचं तंत्रज्ञान आपल्याला या हंगामात प्रकल्पाच्या गावातील कमीत कमी 30% शेतकऱ्यांनी आत्मसात करावं, या दृष्टीने नियोजन करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक गावात याचे डेमॉन्स्ट्रेशन घ्यायचे आहेत, शेतकऱ्यांना समजून सांगायचं आहे, त्यामध्ये येणाऱ्या अडी अडचणीवर कशी मात करायची याबाबत सुद्धा चर्चा करायची आहे. अन्यथा हे चांगलं तंत्रज्ञान असून सुद्धा अडी अडचणी समजून घेतल्या नाही, त्या सोडवल्या नाही तर मात्र चांगलं तंत्रज्ञान शेतकरी आत्मसात करणार नाही. विशेष महत्वाचं म्हणजे येणाऱ्या हंगामात जे आपण शेती शाळा घेणार आहोत त्या शेती शाळेचे जे होस्ट फार्मर आपण निवडणार आहोत त्यांच्या शेतामध्ये सुद्धा बीबीएफ किंवा सरी वरंबा पद्धतीने पेरणी करायची आहे. आता या बीबीएफ किंवा सरी वरंबा पद्धतीने पेरणी कशी करावी याबाबत सविस्तर व्हिडिओ आपल्याला पोकरा, कृषी बाग तसेच माझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा पाहायला मिळते. माझी विनंती आहे की आपण ते प्रत्यक्ष बघावे, म्हणजे आपण त्यामध्ये तज्ञ व्हाल.
पुढे जाण्यापूर्वी या पद्धतीने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघू. आता असं पेरणी केल्यामुळे इतरांपेक्षा खर्च वाचतो का कमी होतो? नाही, 100% साहेब. आता जसं जे लोकांना समजा साधारणतः आजही लोक 30 किलो एकरी बियाणं घेतात. हो. पण आज आम्हाला 15 किलो 16 किलो समजा एकरी बियाणं लागणार आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होणे की बियाणं कमी लागून राहिलं आणि जसं आता एक योग्य खोलीवरती पडते, त्यामुळे जर्मिनेशन त्याचं व्यवस्थित होते. आणि बेड असल्यामुळे म्हणजे झाडाची वाढ किंवा जसं पाऊस जास्त झाला तरी तो सहन करतो आणि कमी झालं तरी ते सहन करते. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याची उत्पादकता 100% निश्चित वाढते. आपण बघू शकता की या बीबीएफ पद्धतीने जे शेतकरी पेरणी करतात, उत्पादन घेतात, त्यांचं उत्पादन वाढतं. तुम्हाला कुठेच असा एखादा शेतकरी भेटणार नाही की या बीबीएफ मुळे त्यांचं उत्पादन कमी झालं. त्यामुळे येणाऱ्या हंगामात आपल्या गावातील शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्र आपल्याला घेऊन जायचं आहे. आता दुसरं महत्वाचं तंत्रज्ञान आहे शून्य मशागत पद्धत किंवा कमीत कमी मशागत पद्धत. शेतकरी बंधूंनो, एकदा आपण बेड तयार केले तर ते न फोडता रब्बीमध्ये त्यावर दुसरं पीक घ्यायचं आहे किंवा त्याही पुढे जाऊन दरवर्षी मशागत न करता, बेड न फोडता त्यावर टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी करायची. आता आपण हे का करायला सांगतो त्याबाबत सुद्धा समजून घ्या. बघा, जमिनीची सुपीकता किंवा पिकाचं उत्पादन चांगलं येण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब. ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला आहे त्या जमिनीमध्ये भुसभुशीतपणा येऊन हवा आणि पाणी यांचं प्रमाण 50% राखलं जातं. तसेच पिकाला लागणारी सर्व अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. परंतु आज अतिमशागतीमुळे जमिनीची झीज होत आहे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होऊन जमीन कडक होत आहे. आपल्या भागातील बहुतांश जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे 0.20 ते 0.40% आलं आहे. म्हणजे फारच कमी झालेलं आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असेल आणि आपण कितीही रासायनिक खत दिलं तरी सुद्धा उत्पादन फारसं न वाढता फक्त उत्पादन खर्च मात्र वाढतो. आधीच्या काळी हा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत दर 3-4 वर्षातून एकदा तरी शेतकरी द्यायचे. तेवढं पशुधन त्या काळी त्यांच्याकडे होतं. आता मात्र ते शक्य नाही, कारण पशुधन बहुतेक शेतकऱ्यांकडे राहिलं नाही. त्यानंतर कंपोस्ट खत देतो म्हटलं तर सगळ्या शेताला पुरेल एवढं कंपोस्ट खत करण्यासाठी लागणारा पालापाचोळा मिळणं कठीण आहे. शिवाय ते कंपोस्ट खत निर्माण करण्यासाठी आज शेतकरी सुद्धा फारसे उत्सुक दिसत नाही. बहुतांश शेतकरी शेतातील आधीच्या पिकाचे अवशेष, काडी कचरा पेटून देतात. त्यामागे अनेक कारणं असू शकतात. कदाचित हे आर्थिकदृष्ट्या परवडत नसेल किंवा त्याबाबत अज्ञान असेल. तसेच काही तज्ञ शेतकरी जसे प्रताप काका चिपळूणकर त्यांचे अनुभव सांगतात की त्यांनी मोठ्या प्रमाणात पालापाचोळा कुजून शेतात टाकला, पण त्याने सुद्धा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण फारसं वाढलं नाही. मग अशा वेळी काय करावं याबाबत प्रताप काका चिपळूणकर यांनी ऊस भात शेतीत शून्य मशागतीचे प्रयोग केले. जगभरात सुद्धा अनेक प्रयोग झालेले आपण पाहतो. आपल्या भागात सुद्धा अनेक शेतकरी शून्य मशागत पद्धतीने शेती करताना आज आपण पाहतोय. त्या शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की त्यांच्या जमिनीची सुपीकता वाढली, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं, पिकाची उत्पादकता वाढली आणि उत्पादन खर्च सुद्धा कमी झाला. आणि हे कशामुळे, तर त्यांनी आधीच्या पिकाचे अवशेष, विशेषतः आधीच्या पिकाची मुळं जमिनीत तशीच ठेवली आणि मशागत न करता पुढील पिकाची पेरणी केली. पिकाची मुळं जेव्हा आपण जमिनीत ठेवतो तेव्हा त्या जमिनीचं स्ट्रक्चर सुधारते, जमीन बांधून ठेवल्या जाते, जमिनीची झीज कमी होते. मुळांच्या अवशेषामध्ये सेल्युलोज, हेमी सेल्युलोज आणि लिग्निन मोठ्या प्रमाणात असते, जे कुजायला वेळ लागतो. परंतु त्यापासून मिळणारा सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये दीर्घकाळ टिकून राहतो व पिकाच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध होत राहतो. याच्या उलट पालापाचोळ्यापासून बनलेल्या कंपोस्ट मधील सेंद्रिय कर्ब जास्त काळ टिकून राहत नाही असा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे आता ही विना नांगरणी किंवा शून्य मशागत शेती करणं काळाची गरज आहे. परंतु ह्या पद्धतीने शेती करत असताना अनेक अडचणी आहेत. त्यामध्ये तण नियंत्रण हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. शिवाय हे तंत्र वापरताना आपल्या जमिनीनुसार, आपल्या पिकानुसार यामधील बारकावे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. पण एक मात्र नक्की,
या पद्धतीनं शेती करणारे शेतकरी संतुष्ट आहेत. त्यांच्या जमिनीची सुपीकता वाढली आहे, उत्पादन वाढलंय, खर्च सुद्धा कमी झालाय, ज्यामुळे निव्वळ उत्पन्न वाढलंय. या शून्य मशागत पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आपण अनुभव ऐकू. या तंत्रज्ञानाबाबत मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहे. आपण सुद्धा माझ्या चॅनलला जाऊन भेट देऊ शकता. मी माधव काशीबा खंदारे, राहणार सोमठाणा, इथला एक छोटा शेतकरी आहे. मी काही शेतीत अनुभव म्हणून चौथा वरीस माझा आहे. 7 पिकं झालेले आहेत हो बेडवर. आणि आता नंतर गेल्या वर्षी दुसऱ्या 2 एकरात बेड पाडून पीक घेत आहे. तुरीचं पीक उत्पादन कसे येते? उत्पादन एकदम चांगलं आणि खर्च कमी झालेला आहे. हो, पूर्ण खर्च नागड्डीचा, वखरणीचा आणि पुढचा जो मशागतीचा खर्च हे पूर्ण बंद. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून 16 हवामान अनुकूलन तंत्रज्ञान जे आपल्याला सांगितलेले आहे त्यापैकी 2 बाबत आज आपण सविस्तर चर्चा केली. पुढच्या सेशन मध्ये बियाणे उगवण शक्ती तपासणे आणि बीज प्रक्रियाबाबत सविस्तर बोलू. तसेच त्यानंतरच्या सेशन मध्ये राहिलेल्या सर्व CRT तंत्रज्ञानाबाबत आपण सविस्तर बोलू.